विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण भारतीय संसद आणि विधानमंडळ यावर महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहे। भारतीय संसदवर खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, तेच प्रश्न आजच्या क्लासमध्ये आपण निवडलेले आहे। ते 20 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहे जे IMP असणार आहे आणि खूप वेळा रिपीट झालेले आहे। मित्रांनो, हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे। आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, गृहाची रचना जशी की राज्यसभा, लोकसभा या विषयावर महत्त्वाचे प्रश्न उत्तर आणि कार्य अधिकार क्षेत्र। हे मित्रांनो 2 पॉइंट असे आहेत ना ज्यावर एवढे सारे प्रश्न रिपीट झालेले आहे, ते तुम्हाला या क्लासमध्ये दिसणारच आहे। या क्लासची मी फ्री PDF देखील अवेलेबल करून देत असतो, ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। तुम्ही अजूनपर्यंत ते जॉईन केले नसेल तर आत्ताच आपल्या जॉईन करून घ्या, मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आजचा क्लास हा खूप महत्त्वाचा असणार आहे। हे 20च प्रश्न असणार आहे मित्रांनो, पण एवढे जबरदस्त असणार आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये याचा फायदा होणारच आहे। ठीक आहे, त्यामुळे यामध्ये एक पण प्रश्न मिस करू नका। बघूया आजचा आपला महत्त्वाचा प्रश्नसंच। प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतीय संसदेचे किती गृहे आहेत? प्रश्न फार महत्त्वाचा आहे। यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय संसद, लोकसभा जे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, अशा 2 गृहांची बनलेली असते। तसेच राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य भाग असतात। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा पॉईंट हा होईल की लोकसभा वरिष्ठ आणि राज्यसभा कनिष्ठ। परंतु जर अधिकाराच्या दृष्टिकोनातून कोणते सभागृह वरिष्ठ आहे असा प्रश्न आला तर होईल लोकसभा हे वरिष्ठ आणि राज्यसभा हे कनिष्ठ अधिकाराच्या दृष्टिकोनातून। ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 2 सभागृह। भारतीय संसदेचे किती गृहे आहेत तर 2 गृहे आहेत। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भारतीय संसदेचे कनिष्ठ गृह कोणते आहे? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे। यामध्ये लक्षात ठेवा, लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ व जनतेद्वारे थेट निवडलेले लोकप्रतिनिधींचे गृह आहे। ठीक आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे भारतीय संसदेचे। तर अधिकाराच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ सभागृह म्हटले तर लोकसभा होईल आणि अधिकाराच्या दृष्टिकोनातून कनिष्ठ सभागृह म्हटले तर राज्यसभा होईल। ठीक आहे, हा पॉईंट नोट करून ठेवा। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकसभा। लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय संविधानाच्या कलम किती मित्रांनो 64 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। ठीक आहे, पदसिद्ध सभापती असतात। कोणत्या कलमानुसार असतात असा प्रश्न आला तर कलम 64 नुसार असतात। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपराष्ट्रपती। पर्याय क्रमांक सी, उपराष्ट्रपती। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, खूप वेळा एक प्रश्न येते की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात। हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक चौथा आहे, लोकसभेचा कार्यकाळ साधारणपणे किती वर्षाचा असतो? मित्रांनो, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। लोकसभेचा कार्यकाळ साधारणपणे किती वर्षाचा असतो? ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा, लोकसभेचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून 5 वर्षाचा असतो। मुदतीपूर्वीही राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात। ठीक आहे, लोकसभेचे मधील मित्रांनो जेवढे काही सभासद आहेत ते थेट जनतेद्वारे निवडले जातात, त्यामुळे दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात, म्हणून लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा निश्चित असतो। ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पर्याय क्रमांक बी, 5 वर्षे असते। तर मित्रांनो, राष्ट्रपती हे 5 वर्षे होण्याच्या अगोदर देखील लोकसभा हे बरखास्त करू शकते। ठीक आहे, 6 वर्षे जर इथं कार्यकाळ आलेला आहे मित्रांनो, हा राज्यसभेचा असतो, परंतु राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे। ठीक आहे, हा पॉईंट नोट करून ठेवजा। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 5वा आहे, राज्यसभा हे कोणत्या प्रकारचे गृह आहे? यामध्ये लक्षात ठेवा, राज्यसभा हे स्थायी गृह असून ते कधीही पूर्णपणे बरखास्त होत नाही, तर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात। ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थायी सभागृह। मित्रांनो, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे। यामधील एक पॉईंट आणखी नोट करून ठेवा की दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात। अस्थायी सभागृह जर प्रश्न आला तर लोकसभा हे अस्थायी सभागृह होईल, स्थायी सभागृह हे राज्यसभा होईल। ठीक आहे, प्रश्न क्रमांक आपला 6वा आहे,
लोकसभेची कमाल सदस्य संख्या संविधानानुसार किती निश्चित केली आहे? लोकसभेची कमाल सदस्य संख्या म्हणते, ठीक आहे. कमाल आणि किमान यामधील फरक समजून घेत चला. यामध्ये लक्षात ठेवा 104व्या घटना दुरुस्तीनंतर अँग्लो इंडियन आरक्षण रद्द झाल्यावर लोकसभेची कमाल सदस्य संख्या 550 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे, ठीक आहे. कमाल म्हणजे होते मित्रांनो जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे होते कमीत कमी, ठीक आहे. हा पॉईंट नोट करून ठेवा, लक्षात ठेवा. हा एक शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये खूप कन्फ्युजन करू शकते. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 550. जास्तीत जास्त लोकसभेची सदस्य संख्या 550 इतकी निश्चित केली आहे. प्रश्न राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? मागचा प्रश्न होता मित्रांनो लोकसभेची, आताचा प्रश्न आहे राज्यसभेची. कोणती सदस्य संख्या कमाल म्हटलेला आहे, ठीक आहे. यामध्ये लक्ष ठेवत चला. यामध्ये लक्षात ठेवा संविधानातील कलम 80 नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 एवढी आहे. तर 238 राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे अधिक 12 नामनिर्देशित प्रदेशातील, ठीक आहे, एवढे सदस्य 250 एवढे होतात, ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 250. राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते मित्रांनो? 250 एवढी असू शकते. प्रश्न क्रमांक 8 आहे राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नामनिर्देशाद्वारे नियुक्ती करतात? यामध्ये लक्षात ठेवा कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ अशा 12 व्यक्तींची निवड राष्ट्रपती राज्यसभेवर करत असतात, ठीक आहे. किती? 12 व्यक्तीची निवड करत असतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12 सदस्यांची निवड थेट राज्यसभेवर राष्ट्रपतींमार्फत केली जाते. तर कोणत्या क्षेत्रातील असतात हे? कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली जाते, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 आहे धनविधेयक, त्याला आपण मनी बिल असे देखील म्हणतो, सर्वप्रथम कोणत्या गृहात मांडले जाते? धनविधेयक या विषयावर मित्रांनो खूप वेळा प्रश्न आलेले आहे, IMP प्रश्न असणार आहे, त्यामुळे हा पॉईंट नोट करून ठेवा. यामध्ये लक्षात ठेवा संविधानातील कलम कोणत्या कलमानुसार मित्रांनो 109 हे कलम खूप महत्त्वाचं आहे, IMP आहे, ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा संविधानातील कलम 109 नुसार धनविधेयक फक्त लोकसभेतच मांडता येते. सर्वात प्रथम मित्रांनो लोकसभेमध्येच मांडता येते धनविधेयक, राज्यसभेत मांडता येत नाही. खूप वेळा प्रश्न येते की कोणते विधेयक हे लोकसभेतच प्रथम मांडल्या जाते, ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल धनविधेयक. तर मित्रांनो हा प्रश्न असा आहे की धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या गृहामध्ये मांडला जाते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी केवळ लोकसभा यामध्येच धनविधेयक मांडले जाते. धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेतच मांडले जाते. असे कोणते बिल आहे जे लोकसभेमध्येच मांडले जाते? तर त्याचं उत्तर होईल धनविधेयक, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? यामध्ये लक्षात ठेवा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते, ठीक आहे. किती वर्ष? 25 वर्ष. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 25 वर्ष. लोकसभा सदस्य होण्यासाठी 25 वर्षे वयाची पूर्ण असणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 11 आहे राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? आता राज्यसभेवर हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो संविधानाच्या कलम 84 नुसार राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान 30 वर्षे वय असणे गरजेचे असते. किती वर्षे? 30 वर्षे पूर्ण असावा लागतो तो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किमान 30 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे संसदेच्या दोन्ही गृहाची संयुक्त बैठक कोण बोलावतात? ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. कलम 108 नुसार दोन्ही गृहांचे मतभेद झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात, पण तिचे अध्यक्षस्थान लोकसभाचे अध्यक्ष हे भूषवत असतात, ठीक आहे.
मित्रांनो लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 108 नुसार दोन्ही गृहांचे मतभेद झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात, पण तिचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभा अध्यक्ष हे भूषवत असतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती. दोन्ही गृहांची संयुक्त बैठक कोण बोलावते? मतभेद झाल्यास राष्ट्रपती बोलावतात. त्यांचे अध्यक्ष कोण भूषवितात? तर लोकसभा अध्यक्ष हे त्याचे अध्यक्षस्थान भूषवित असतात. प्रश्न क्रमांक 13 आहे, संसदेच्या दोन्ही अधिवेशनामधील कमाल अंतर किती असू शकते? ठीक आहे, कमाल आणि किमान. मी मगानेच तुम्हाला हा पॉईंट समजून सांगितला. यामध्ये लक्षात ठेवा, कलम 85 नुसार संसदेच्या दोन्ही अधिवेशनातील अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. ठीक आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. किती जास्त असू नये मित्रांनो? 6 महिन्याचे अंतर असणे त्यामध्ये बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त अंतर त्यामध्ये असू नये. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर आत्ताच आपली शाळा जीकेला सबस्क्राईब करून ठेवा. या क्लासची फ्री PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिला जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. सोबतच मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा, त्यांना देखील अशा प्रकारची माहिती कळू द्यात. प्रश्न आवडत असेल मित्रांनो, प्रश्नांची क्वांटिटी आवडत असेल तर लाईक करत चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे, स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, जी मावळणकर, ज्यांचं नाव पूर्ण होतं मित्रांनो गणेश वासुदेव मावळणकर, हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे, त्यांचा कार्यकाळ विचारला जाऊ शकते, 1952 ते 1956 या काळामध्ये अध्यक्ष होते. ठीक आहे, जी मावळणकर, त्यांचा कार्यकाळ मित्रांनो 1952 ते 1956 हे लोकसभेचे पहिले, ठीक आहे, लोकसभेच्या पहिल्या सभेचे मित्रांनो अध्यक्ष होते. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गणेश वासुदेव मावळणकर. गणेश वासुदेव मावळणकर. कार्यकाळ आहे 1952 ते 1956. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम संसदेच्या रचनेशी संबंधित आहेत? ह्यामध्ये लक्षात ठेवा, कलम 79 मध्ये असे नमूद केले आहे की संघराज्यांसाठी एक संसद असेल. ठीक आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती आणि 2 गृहे म्हणजे कोणते? लोकसभा आणि राज्यसभा असतील. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब, कलम 79. कलम 79. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम संसदेच्या रचनेशी संबंधित आहे? तर कलम 79 हे कलम संसदेच्या रचनेशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 आहे, 0 प्रहर 0 हवर ही संसदीय व्यवस्थेतील कोणाची देणगी आहे? ठीक आहे, संसदीय व्यवस्थेतील कोणाची देणगी आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, 0 प्रहर ही भारतीय संसदीय व्यवस्थेचे 1962 सालापासून स्वतः विकसित केलेले एक अनोखी पद्धत आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतामधीलच. ठीक आहे, 0 प्रहर ही संसदीय व्यवस्थेतील कोणाची देणगी आहे? तर भारताचीच देणगी आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 आहे, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कोणाद्वारे केली जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, खूप वेळा परीक्षेत आलेला आहे, रिपीट प्रश्न असणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड लोकसभेचे निर्वाचित सदस्य आपल्यामधूनच करतात. ठीक आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करा. मी परत एकदा वाचून दाखवतो. यामध्ये लक्षात ठेवा, लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची जी निवड आहे ते लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे आपल्यामधूनच करत असतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, लोकसभेचे सदस्य. लोकसभेचे सदस्य. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे, संसद सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? ठीक आहे, संसद सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, संविधानाच्या कलम 99 नुसार, संविधानाच्या कलम किती? 99 नुसार संसद सदस्यांना शपथ राष्ट्रपती किंवा त्यांनी प्राधिकृत केलेली व्यक्ती, उदाहरणार्थ प्रोटीम स्पीकर देतात. ठीक आहे,
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेली व्यक्ती. राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेली व्यक्ती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 आहे, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? खूप वेळा प्रश्न विचारला जाते. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, कधीही बरखास्त होत नाही, परंतु लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे. तर हा प्रश्न असा म्हणते की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर यामध्ये लक्षात ठेवा, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, तरी प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा निश्चित असतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6 वर्षे. किती वर्ष कार्यकाळ असते मित्रांनो यांचा? 6 वर्षे एवढा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 20 आहे, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या अगोदर देखील आपला भूगोल या विषयावर महत्त्वपूर्ण क्लास झालेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयावर जबरदस्त क्लास झालेला आहे, खूप याला सपोर्ट तुम्ही केलेला आहे. यामधले महत्त्वाचे प्रश्न हे रिपीटेड झालेले आहेत, त्यामुळे हा क्लास तुम्ही आत्ताच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील या क्लास तुम्ही बघू शकता. सोबतच मित्रांनो, 1857चा उठाव हा खूप महत्त्वपूर्ण क्लास मी घेतलेला आहे. यावर जेवढेही काही IMP प्रश्न बनतील तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा क्लास मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील त्याची लिंक शेअर केली आहे. सोबतच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन देखील तुम्ही तो क्लास बघू शकता. ठीक आहे, आपली तलाठी भरतीची फ्री टेस्ट सिरीज देखील सुरू आहे. जर तुम्ही ते बघितले नसेल तर ते देखील आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. ही एकदम फ्री सिरीज असणार आहे. ठीक आहे, यामध्ये आतापर्यंत मित्रांनो आपले 26 प्रश्नसंच झालेले आहे. अजून आपले 4 प्रश्नसंच होणे बाकी आहे. हे मित्रांनो टोटल आपले 30 संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज आहे. ठीक आहे, तर यामध्ये सविस्तर बघूया. दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुवातीला राष्ट्रपती संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करतात. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? तर राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने होते. मित्रांनो, प्रश्न आवडले असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. सोबतच मित्रांनो, तुम्ही नवीन नसाल तर आपली शाळा जीकेला आत्ताच सबस्क्राईब करून टाका. हे आपले हक्काचे चॅनल आहे, त्यामुळे मी तुम्हाला जे काही तुमच्या कमेंट येतात मला की सर या विषयावर पुढचा क्लास बनवा, त्यावर हे महत्त्वाचे प्रश्न आपण घेत असतो. हा क्लास देखील तुमच्याच कमेंटनुसार आपण घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की पुढचा क्लास कोणत्या घटकावर घ्यायचा त्याची तुम्ही कमेंट करू शकता. मी पुढचा क्लास नक्कीच तुमच्या कमेंटनुसार बनवणार आहे. त्याचे मी महत्त्वाचे प्रश्न काढून तुम्हाला व्हिडिओमध्ये सादर करणार आहोत. ठीक आहे, भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, सातत्य ठेवा. ठीक आहे, सातत्य हीच मित्रांनो यशाची गुरुकिल्ली आहे. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.